मोरया. हे बघा मित्रांनो, तुम्ही विश्वास ठेवू का पण नका ठेवू. आमच्या घरात 3 दिवस झाले गणपती बसून आणि हे बघा खाली इथे किनाऱ्यामधून पाणी निघत आहे. शेवटी आम्ही तिथे वाटी लावली आहे बघा आणि तिकडच्या साईडने पण पाणी. हे बघा इथे काहीच पाणी नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही. पण हे बघा किनाऱ्यावर खूपच पाणी येत आहे. हात लाव. आम्हाला असे वाटते आहे की आमच्या गणपती बाप्पांना घाम येतो आहे का. गणपती बाप्पा मोरया. हे बघा विश्वास ठेवू का पर नका ठेवू. हे बघा आमच्या घरात हा गणपती बसला आहे. गणपतीला 3 दिवस झाले बसून. हे बघा हे कालपासून आमच्या घरात ह्या चादरमधून अक्षरशः पाणी वाहत आहे. शेवटी आम्ही तिथे वाटी ठेवली आहे आणि इथे सगळं आम्ही इथे वाटी ठेवलेली आहे. वाटीत पण एवढं तेलासारखं चिकट पाणी याच्या शालमधून निघून राहिलं आणि इथे खाली सुद्धा कालपासून पाणी डायरेक्ट निथरत आहे. मी अक्षरशः पुसून हैराण झालेले. याच्यात पण वाटीत पण पाणी आणि ह्या इथे पण पाणी. या वाट्या पण ठेवलेल्या आहे, वाटीत पण थोडंफार पाणी जात आहे आणि खाली पण. आणि मी याच्या अगोदर पुसलं होतं. आणि ही बघा चादर, हे माझे हात, हे घ्या, हे बघा अक्षरशः पाणी निथरत आहे. कसलं पाणी नसताना सुद्धा अक्षरशः आश्चर्यचकित आहे. इथली चादर सुद्धा ओली नाही आहे. हे पहा, बघू शकता तुम्ही, हे घ्या, इथे सुद्धा ओलं नाही आहे. पण अक्षरशः इथून किनाऱ्यालाच पाणी अक्षरशः टपतंय. पुसून हैराण असल्यामुळे आणि हे पाणी कशापासून येतं आहे, कशामुळे होतं आहे ते कसलंच समजत नाही आहे. पण सुद्धा ओला नसताना सुद्धा इथून हे असं पाणी निथरत आहे आमच्या इथे. हे पहा, हे पहा, ह्या दोरीला लागून हे पाही, हे थेंब, हे पाही. अक्षरशः चादर सुद्धा ओली झालेली आहे. फक्त किनारच, आसन, गणपतीचं आसन ही ओलं झालेलं आहे. हे पहा, हे पाही, इथे पण, इथून पण पाणी, हे पाही अक्षरशः, हे पाही, हे पहा, हे इथे पाणी सांडलेलं आहे आणि ते वाटीत पण पाणी. हे बघू शकतात तुम्ही, हे बघा असं पाणी. हे पाही, चादर पूर्ण ही ओली झालेली आहे आणि मी ही कडक निपळलेली होती याच्या अगोदर. हे पहा, हे पाणी, हे बघितलं, हे बघा असं पाणी निथरत आहे. खालीही सांडलेलं आहे. हे पहा, ही पण वाटी भरलेली आहे, शिवाय खाली पण ओलं आहे. हे पहा, खाली पण ओलं आहे. हे बघा असं पाणी निथरत आहे आणि हे पाही पाणी निथरतंय. आम्ही इथे वाटी ठेवलेली आहे. वाटीत पण एवढं तेलासारखं चिकट पाणी याच्या शालमधून निघून राहिलं आणि इथे खाली सुद्धा कालपासून पाणी डायरेक्ट निथरत आहे. मी अक्षरशः पुसून हैराण झालेले. याच्यात पण वाटीत पण पाणी आणि ह्या इथे पण पाणी. या वाट्या पण ठेवलेल्या आहे, वाटीत पण थोडंफार पाणी जात आहे आणि खाली पण. आणि मी याच्या अगोदर पुसलं होतं. आणि ही बघा चादर, हे माझे हात, हे घ्या, हे बघा अक्षरशः पाणी निथरत आहे. गणपती बाप्पा मोरया. हे बघा विश्वास ठेवू का पर नका ठेवू. हे बघा आमच्या घरात हा गणपती बसला आहे. गणपतीला 3 दिवस झाले बसून. हे बघा, हे कालपासून आमच्या घरात ह्या चादरमधून अक्षरशः पाणी वाहत आहे. शेवटी आम्ही तिथे वाटी ठेवली आहे आणि इथे सगळं कसलं पाणी नसताना सुद्धा अक्षरशः आश्चर्यचकित आहे. इथली चादर सुद्धा ओली नाही आहे. हे पहा, बघू शकता तुम्ही, हे घ्या, इथे सुद्धा ओलं नाही आहे. पण अक्षरशः इथून किनाऱ्यालाच पाणी अक्षरशः टपतंय. पुसून हैराण असल्यामुळे आणि हे पाणी कशापासून येतं आहे, कशामुळे होतं आहे ते कसलंच समजत नाही आहे.
पेपर सुद्धा ओला नसताना सुद्धा इथून आम्ही हे इथे वाटी ठेवलेली आहे. वाटीत पण एवढं तेलासारखं चिकट पाणी याच्या शालमधून निघून राहिलं. आणि ते खाली सुद्धा कालपासून पाणी डायरेक्ट निथरत आहे. मी अक्षरशः पुसून पुसून हैराण झालेले आहे. याच्यात पण वाटीत पण पाणी आहे आणि ह्या इथे पण पाणी आहे. या वाट्या पण ठेवलेल्या आहे. वाटीत पण थोडंफार पाणी जातं आहे आणि खाली पण. आणि मी याच्या अगोदर पुसलं होतं. आणि ही बघा चादर, हे माझे हात, हे घ्या, हे बघा अक्षरशः पाणी निथरत आहे. हे असं पाणी निथरत आहे आमच्या इथे. हे पा, हे पा, ह्या दोरीला लागून हे पाही, हे थेंब, हे पाही. अक्षरशः चादरसुद्धा ओली झालेली आहे. फक्त किनारच, आसन, गणपतीचं आसनही ओलं झालेलं आहे. हे पा, हे पाही, इथे पण, इथून पण पाणी, हे पाही अक्षरशः, हे पाही, हे पा, हे इथे पाणी सांडलेलं आहे. आणि ते वाटीत पण पाणी, हे बघू शकतात तुम्ही, हे बघा असं पाणी, हे पाही. चादर पूर्ण ही ओली झालेली आहे आणि मी ही कडक निपळलेली होती याच्या अगोदर. हे पहा, हे पाणी, हे बघितलं, हे बघा असं पाणी निथरत आहे. खालीही सांडलेलं आहे. हे पहा, ही पण वाटी भरलेली आहे. शिवाय खाली पण ओलं आहे. हे पहा, खाली पण ओलं आहे. हे बघा असं पाणी निथरत आहे. आणि हे पाही, पाणी निथरतंय.